तर मित्रांनो, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओ मध्ये। आजचा व्हिडिओ खूपच भन्नाट होणार आहे मित्रांनो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक चिकनची रेसिपी बनवणार आहोत। घरूनच वाटण बनवून आणलेलं आहे। याच्यातच सगळे मसाले मिक्स करणार आहोत। आता ह्याच्यात सगळे मसाले टाकूयात। तर मित्रांनो, ह्याच्यात सर्व मसाले मिक्स करून आणलेत। तर हेच याच्यात टाकूयात आपण। तर मित्रांनो, आता हे सगळं मसाले मिक्स केलेलं आपण चिकनला लावून घेऊयात। मित्रांनो, आता बटाट्याचे छोटे छोटे स्लाइस कापून घेऊयात आणि हे बटाटा आपण ते कोंबडीच्या पोटामध्ये भरणार आहोत। तर मित्रांनो, उरलेला मसाला आपण ह्याच्यामध्ये टाकलाय आणि सर्व बटाटे मिक्स करून घेतले। तर असे आपण चूल बनवून घेतले आहे मित्रांनो। इथेच आपण चिकनची रेसिपी बनवणार आहोत। जितका बसेल तितका भरूयात, बाकीचा बाहेरच ठेवू। आता ह्याला ॲल्युमिनियम फॉइल मध्ये मस्तपैकी गुंडाळून घेऊयात। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण सर्व चिकनला फॉइलमध्ये गुंडाळून घेतला आहे। तर आता वळूया रेसिपीकडे। याच्यामध्ये छोटी प्लेट ठेवूया आणि त्याच्यात पाणी टाकूया। जी आपली कोंबडी आहे ती याच्यावर ठेवणार आहोत मित्रांनो आणि पूर्णपणे वाफेवर शिजवणार आहोत। तर आता हे असंच मस्तपैकी शिजू देऊयात। मित्रांनो, थोडंसं फिरून घेऊयात। मित्रांनो, जवळजवळ 2 ते 2.5 तास आपलं चिकन शिजत आहे। तर चिकन शिजलं असेल तर उतारून पाहूया। पटापट आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि मग खाऊया।
खूपच जबरदस्त मित्रांनो, खूप भन्नाट टेस्ट आहे. मित्रांनो इतकी जबरदस्त टेस्ट आहे की मला असं वाटतंय का हे सगळं खाऊन घेऊया, पण असं करू शकत नाही. तर हे ठेवूया आपण बाजूला आणि आपली चिकन खाऊन घेऊयात. मित्रांनो तुम्ही पण असं एकदा रेसिपी करून बघा. मित्रांनो अशी रेसिपी असेल आणि असं खूपच भन्नाट रेसिपी सारखंच वातावरण असेल तर अशा ठिकाणी येण्याची मज्जाच खूप वेगळी मित्रांनो. आणि त्याचबरोबर ही रेसिपी एकच नंबर.